नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण पिल्लूदर्शक शब्द या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकावर येणारे बहुतांश प्रश्न आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. हा व्हिडिओ कोणाला उपयुक्त आहे तर इयत्ता पहिलीपासून चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. चला तर मग पाहूया आपला पिल्लूदर्शक शब्द यावरील प्रश्नसंच हा घटक. आपला पहिला प्रश्न आहे, गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू, शावक, पिल्लू की तट्टू? तर या 4 ऑप्शनपैकी आपण बरोबर उत्तराचा पर्याय सांगणार आहोत. तर शिंगरू आणि तट्टू असं गाढवाच्या पिल्लाला आपण म्हणतो. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक ए आणि डी असे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? आपले ऑप्शन आहेत शिंगरू, वासरू, लेकरू की करडू? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शिंगरू. तिसरा प्रश्न आहे आपला, मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? आपले ऑप्शन आहेत कोकरू, वासरू, रेडकू की करडू? आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोकरू. आपला चौथा प्रश्न आहे, सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत बच्चा, शावक, बछडा की छावा? तर सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक डी, छावा असे म्हणतात. आपला 5वा प्रश्न आहे, माणसाच्या बाळाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत बाळ, शावक, पिल्लू की करडू? आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बाळ. आपला 6वा प्रश्न आहे, शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत शिंगरू, बच्चा, छावा की करडू? तर आपलं बरोबर उत्तर आहे डी, करडू. आपला 7वा प्रश्न आहे, गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत कोकरू, शावक, वासरू की पाडस? तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वासरू. आपला 8वा प्रश्न आहे, हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत शिंगरू, शावक, पिल्लू आणि पाडस? आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आणि डी, कारण हरणाच्या पिल्लाला शावक आणि पाडस या दोन्ही नावांनी संबोधले जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत रेडकू, बछडा, बच्चा की छावा? आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आणि सी, कारण वाघाच्या पिल्लाला बछडा आणि बच्चा असं दोन्ही नावांनी संबोधतात. आपला 10वा प्रश्न आहे, कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत शिंगरू, शावक, पिल्लू की करडू? आणि आपलं बरोबर उत्तर आहे सी, पिल्लू. 11वा प्रश्न आहे आपला, फुलपाखराच्या पिल्लाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत सुरवंट, शावक, पिल्लू आणि अळी? तर आपले बरोबर ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक ए आणि डी, सुरवंट आणि अळी अशा दोन्ही नावांनी फुलपाखराच्या पिल्लाला संबोधले जाते. 12वा प्रश्न, सापाच्या पिल्लाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत किरडू, शावक, पिल्लू की करडू? आपलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए, किरडू. 13वा प्रश्न आहे, जसे गाईचे वासरू तसे हरणाचे कोण? तर ऑप्शन आहेत शिंगरू, शावक, पिल्लू की करडू? आणि बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी, शावक. 14वा प्रश्न, जसे गाईचे वासरू तसे म्हशीचे कोण? ऑप्शन आहेत रेडकू, कोकरू, पिल्लू की करडू?
आणि बरोबर ऑप्शन आहे रेडकू. 15वा प्रश्न आहे, जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे कोण? ऑप्शन आहेत वासरू, कोकरू, बकरू की करडू. तर शेळीचे आहे करडू. ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. 16वा प्रश्न आहे, जसे घोड्याचे शिंगरू तसे वाघाचे कोण? तर ऑप्शन आहेत छावा, शावक, वाघरू की बच्चा. तर वाघाचा आहे बच्चा. जे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. 17वा प्रश्न, रेडकू कोणाचे? ऑप्शन आहेत कुत्र्याचे, म्हशीचे, मेंढीचे की शेळीचे. तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच म्हशीचे असे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आपला 18वा प्रश्न आहे, शावक कोणाचे? ऑप्शन आहेत घोड्याचे, हरणाचे, मेंढीचे की शेळीचे. तर शावक कोणाचे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हरणाचे. प्रश्न क्रमांक 19, पिल्लू कोणाचे? ऑप्शन आहेत कुत्र्याचे, म्हशीचे, वाघाचे की शेळीचे. ते याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कुत्र्याचे पिल्लू. 20वा प्रश्न, कोकरू कोणाचे? सिंहाचे, वाघाचे, मेंढीचे की घोड्याचे. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मेंढीचे. प्रश्न 21वा आपण पाहणार आहोत, खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा. ए आहे ऑप्शन घोड्याचे कोकरू, बी म्हशीचे रेडकू, सी सिंहाचा छावा आणि डी मांजराचे पिल्लू. यामध्ये गटात न बसणारी जोडी आहे ऑप्शन क्रमांक ए घोड्याचे कोकरू, कारण घोड्याचे शिंगरू असतं, कोकरू असत नाही. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा. घोड्याचे शिंगरू, माणसाचे बाळ, गाईचे वासरू आणि मेंढीचे करडू. घोड्याचे शिंगरू ही जोडी बरोबर आहे, माणसाचे बाळ ही जोडी पण बरोबर आहे, गाईचे वासरू ही जोडीसुद्धा बरोबर आहे. तर मेंढीचे कोकरू अशी जोडी यायला पाहिजे होती, त्याऐवजी इथे आली आहे मेंढीचे करडू. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हा गटात न बसणारा आहे. प्रश्न क्रमांक 23वा, खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा. हरिणाचे शावक, शेळीचे कोकरू, हत्तीचे पिल्लू, मांजराचे पिल्लू. आता यामध्ये हरणाचे शावक किंवा पाडस असं असतं, त्यामुळे ही जोडी बरोबर आहे. हत्तीचे पिल्लू ही जोडीसुद्धा बरोबर आहे, मांजराचे पिल्लू ही जोडीसुद्धा बरोबर आहे. तर शेळीचे इथे करडू असायला पाहिजे होतं, त्याऐवजी आलं आहे शेळीचे कोकरू. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इथे गटात न बसणारी आहे. प्रश्न 24, खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा. कुत्र्याचे पिल्लू, पक्ष्यांचे पिल्लू, गाईचे पिल्लू, कोंबडीचे पिल्लू. आता इथे आपण बघितलं तर कुत्र्याचे पिल्लू, पक्ष्यांचे पिल्लू आणि कोंबडीचे पिल्लू या तीनही जोड्या बरोबर आहेत. पण गाईच्या पिल्लाला आपण वासरू म्हणतो, त्यामुळे गाईचे वासरू असा इथे ऑप्शन हवा होता. म्हणून ऑप्शन क्रमांक सी ही गटात न बसणारी जोडी आहे. प्रश्न क्रमांक 25, सुरवंट कोणाच्या पिल्लाला म्हणतात? ऑप्शन आहेत फुलपाखरू, सुगरण, अस्वल की घुबड. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे फुलपाखरू. प्रश्न क्रमांक 26, शावक कोणाच्या पिल्लाला म्हणतात? ऑप्शन आहेत फुलपाखरू, हरिण, मोर की घुबड. तर ऑप्शन क्रमांक बी हरिण हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हैस, बच्चा, शेळी की हरिण. यामध्ये ऑप्शन क्रमांक बी
जो वाघाच्या पिल्लाला आपण बच्चा किंवा बछडा असं म्हणतो म्हणून. आणि बाकीचे शब्द इथे आपल्याला पिल्लूदर्शक शब्द नाही आहेत, तर बच्चा हा एकटाच पिल्लूदर्शक शब्द आहे. त्यामुळे गटातनं बसणारा शब्द आहे ऑप्शन क्रमांक बी, बच्चा. अशा प्रकारे आज आपण एकूण 27 प्रश्न या प्रश्नसंचाच्या माध्यमातून पाहिले आहोत. या अशाच प्रकारचे प्रश्न जर आपल्याला पाहायचे असतील, समजून घ्यायचे असतील, तर आस्था कॉम्पिटिटिव्ह एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लाईक करा आणि शेअर करा.